Oh,
यांचे आद्य गुरु जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय पंचम वेद निर्माते देहू निवासी असणारे आणि यांचा चार चरणाचा गोड असा अभंग आजच्या या 6व्या दिवसाच्या सेवेकरता निवडला आहे. सेवा सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार गरजेचा तो असा की सालाबाद प्रमाणे चालत आलेला सुंदर असा हा नामयज्ञ अखंड हरिनाम सोहळा आणि या सोहळ्यातील आजची 6व्या दिवसाची सेवा मज पामराकडे आली. प्रथमतः मज पामरा हे काय अथोर पण पायीची वाहन पायी भरली. अनेक वर्षांची तुमची ही परंपरा आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही अगदी 48 वर्ष आहे ही. आणि ऐकून अगदी आनंद वाटला. कारण सांगू पिढ्यानपिढ्या कुठली वाईट गोष्ट जपायची असेल ना तर वेळ लागत नाही, पण पिढ्यानपिढ्या कुठली चांगली गोष्ट जपायची असेल ना तर खूप वेळ लागतो. आणि सुंदर अशी ही परंपरा जी सुरू आहे अगदी 2 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव आहे आणि गोड असं आयोजन आहे, गोड असं नियोजन आहे, भव्य दिव्य अशा या स्वरूपामध्ये अगदी गोड सप्ताह आहे. आणि या सप्ताहासाठी सगळीच मंडळी झटून कार्य करतात बरं का. कोणा एकाचं नाव घेतलं म्हणजे एकाचं नाव घेऊन मी बाकीच्यांचा कमीपणा करू इच्छित नाही, कारण सगळेच अगदी झटतात. मग इथे कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही, अगदी सगळे स्त्री असो पुरुष असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो. आणि अगदी तुम्ही आल्यानंतर तुमची संख्या जी आहे ना ती सुद्धा आनंददायी आहे. आणि आवर्जून आलेल्या आमच्या महिला मातावर्ग आणि माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. तशी काही फार म्हातारी नाही आहे, वय 25च आहे, पण तरी या 25 वर्षातील कीर्तनाचा अनुभव हा 14-15 वर्षाचा आहे. आणि तो अनुभव असं सांगतो की महिला वर्गाचं महिलेचं जर कीर्तन असेल तर बहुतेक संख्या आमच्या महिला माता वर्गाचीच असेल. त्यातील ऐकण्यासाठी आलेल्यापेक्षा आलेल्या काही कशा आहेत त्या पाहण्यासाठी बऱ्याच जणी आलेल्या असतात. ज्या आरती असल्या त्या आरती कुठं ना कुठं बरोबर पकडल्या असो. कुठल्या का होईना निमित्ताने तुम्ही या धर्म मंडपामध्ये आलात. आणि एक सांगू का, तुमचा अजिबात सांगत नाही, तुम्ही सर्व ज्ञानी गुणी आहात, अगदी ज्ञानवान सगळ्या महिला आहात. तुमचा अजिबात काही सांगणार नाही, आमच्या तिकडच्यांचं सांगेल. तुमचं कशाला सांगू, आमच्या तिकडे गेल्यावर तुमचं सांगेल. माझी भाषा समजते का? शेवटच्या आजी चष्म्यावाल्या माझी भाषा समजते का? हो म्हणत जा, नाही तर नाही म्हणत जा. तुम्ही बोलल्या नाही का मला कीर्तनच करता येत नाही. भाषा समजते माझी आजी. माना तरी हलवा की काही राग आहे का माझा? जरा असं जरा गुलाबासारख्या खळखळून हसते, मलाही जरा बरं वाटतंय. हसत चला. गोड असं नियोजन आहे, गोड असं आयोजन आहे. आणि अगदी यासाठी जे गुणीजन मंडळी आहेत, रथी महारथी, अगदी भीष्माचार्य द्रोणाचार्यांसारखे रथी महारथी आहेत. या ठिकाणी साथ संगतीसाठी उपस्थित असणारे मृदुंगमणी मृदुंगाचार्य सुप्रसिद्ध मृदुंग वादक आहेत. महाराजांचा माझा काही परिचय नाही, पण गोड असं मृदुंगावरती ज्यांची थाप आहे असे मृदुंग सम्राट असतील. आणि ही सगळी गायन सम्राट मंडळी आहे, एकाच्या वर चढ एक आहे, एका होणे बळी हे. कोणाचं कीर्तन कोणाचं वर्णन करावं, एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे महाराज. अगदी गुणीजन मंडळी आहे, यांचा माझा सुद्धा परिचय नाही बरं का. तुमच्या सगळ्यांसाठीच मी नवीन आहे, म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घ्या. नवीन लेकरू आहे तुमच्यामध्ये. अगदी ज्यांनी मृदुंग अगोदर काही वाजवला पंचपदीसाठी ते मृदुंगाचार्य महाराज, मृदुंग सम्राट गोड असं महाराजांचं सुद्धा वादन आहे. आणि खरंच त्यांचं मन सुद्धा इतकं मोठं आहे की महाराज मी मागे सरकतो, तुम्ही पुढे का. मन मोठं असणारं सुद्धा फार महत्व आहे महाराज. अगदी मोठं मन आहे महाराजांचं. आणि त्यांनी आपला पखवाज पुढे दिल्यानंतर त्या मृदुंगावरची आता ज्यांची थाप आहे ते मृदुंग सर्व सम्राट आणि माझे पती माझे मालक हरिभक्तपरायण मृदुंग सम्राट कृष्णाजी महाराज चव्हाण, अगदी ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि त्यांचं नाव घेण्याचं कारण त्यांचंच नाव माहिती आहे, बाकीच्यांचं माहीतच नाही, म्हणून त्यांचंच घेतलं. आणि सगळेजण या ठिकाणी असणारी मंडळी अगदी गोड आहेत. आणि ज्यांच्याकडून ही सेवा माझ्यापर्यंत आली हरिभक्तपरायण, त्यामध्ये आमचे माझे पितृतुल्य असणारे हरिभक्तपरायण मोताळे बाबा असतील. आणि ज्यांचं आज यजमान पद आहे अगदी ते सुद्धा हरिभक्तपरायण आमचे गणेशजी महाराज असतील. अगदी त्यांची सुद्धा घरामध्ये वर्षानुवर्ष वारकरी परंपरा आहे. आणि या सप्ताहाचे यजमान पद ते तेव्हापासून स्वीकारतात ज्या त्यांनी स्वीकारल्यानंतर 1 वर्षानंतर माझा जन्म झालाय, तेव्हापासून या सप्ताहाचं यजमान पद त्यांच्याकडे आहे. म्हणजे असं 20 वर्ष आहे, मी 25 वर्षाची आहे असं सांगायचं मला.
अगदी गोड अशी मंडळी परमार्थिक मंडळी आहेत. गेली 5 दिवस तुम्ही गोड असं कीर्तन श्रवण करत आहात. आजचा 6वा दिवस आहे. सगळं काही गोड आहे, वातावरण सुंदर आहे, गोड आहे. फक्त एक कृपा माझ्यावरती करायची. जेव्हा जेव्हा भजन होईल हाताने टाळी मुखाने भजन म्हणायचं आहे. सांगायची वेळ येऊ द्यायची नाही. विठ्ठल अगदी भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये मारुतीच्या द्वारामध्ये हा गोड असा सप्ताह आहे. आणि या गोड अशा प्रांगणामध्ये वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं आहे. अगदी कारण आपण 5 दिवसापासून जो श्रवण करत आहात, सप्ताह जो नामयज्ञ श्रवण करत आहात. आणि मग या वातावरणामध्ये मला ही प्रश्न होता, अभंग निवडावा कुठला. मग लक्षात आलं मारुती रायाचं सुद्धा आहे. मग काहीतरी त्यांना अनुसरून असावा. या निमित्ताने तुकोबारांचा घेतलेला अभंग. या अभंगातून तुकोबाराय सांगतात, भक्तांनो काय करायला हवं तर आपण या हृदयामध्ये त्या देवाला साठवायला. काय सांगतात बरं? तुम्ही म्हणत आम्हाला काय कळत नाही का? अहो कळणारे कमी आहेत, न कळणारे भरपूर आहेत. कसं सांगू का? आपण अनेक गोष्टी हृदयामध्ये साठवतो पण नको त्या ज्या साठवायला पाहिजे ना त्या हृदयामध्ये साठवल्या जात नाही. मग काय साठवतो? अगदी प्रत्येकाची हृदयामध्ये ठेवण्याची गोष्ट वेगळी वेगळी आहे. आताच्या जगात काय चाललंय यावरती मला अजिबात बोलायचं नाही आहे. पण लक्षात घ्या, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या गोष्टीकडे चाललो. आता संसारिक आपण प्रत्येक जण आहे, पण यामध्ये बोलून जाऊ. बऱ्याच जणांच्या हृदयामध्ये असणारी एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे की ती खायची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल अशी गोष्ट कोणती? एक गोष्ट आहे ती खाल्ली जाते, इतकी पवित्र गोष्ट आहे. कोणती ती तुम्ही सांगायची बरं का? नाही कळलं तर मी तर आहेच ना. लक्ष देऊन ऐकायचं बरं का? इतकी पवित्र गोष्ट आहे, इतकी पवित्र ती गोष्ट आहे, इतकं पवित्र ते खाद्य आहे. ते कुठल्याही उपवासाला चालतं. एकादशी असो, द्वादशी असो, नवरात्र असो, श्रावण असो, कुठलाही उपवास असो, तो पदार्थ चालतो. त्यानंतर एखाद्याची मौत असो, एखाद्याचा जन्म झालेला असो, ती गोष्ट आपल्याला चालते. असं ठिकाणच नाही जिथं ती चालतच नाही. ती वस्तू तिथं ती चालत नाही. झोपताना चालते, रात्री 2 वाजताही चालते, उठल्याही चालते. बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच मंडळींना ती खाल्ल्याशिवाय प्रेशर सुद्धा येत नाही. बऱ्याच जणांना समजले वाटतं काही नवीन नाही सगळ्यांसाठी. इतकं पवित्र ते खाद्य आहे, कुठं चालत नाही असं ठिकाणच मला आजपर्यंत सापडलं नाही. कुठली जात असो, धर्म असो, पंथ असो, कुठलीही जागा असो, त्याला कुठंच बंधन नाही. अगदी जगमान्य असणारी ती गोष्ट म्हणजे कोणती? बोला जरा, बोला. आलं लक्षात? बोला. म्हणजे तुम्ही जागरूक आहे म्हणायचं. तुम्ही खाता असं नाही म्हणत बरं का, जागरूक आहे म्हणलं फक्त. म्हणजे काय? तंबाखू कुठेही चालते. मग बऱ्याच जणांच्या ही तंबाखू या हृदयाशी असते, या खिशामध्येच असते. बरोबर आहे का? इतकी जवळ ठेवतात, इतकी आवडती वस्तू आहे की तिच्याशिवाय काहीच होत. किती आजारी पडू द्या, दुखत असू द्या, पण ती गोष्ट असेल का त्या माणसाला दुसरं कोणती गोष्ट कडू लागते? जेवण गोड लागतं, जेवण कडू लागतं, पाणी कडू लागतं, कुठलेही गोड काही असू द्या, तिखट असू द्या, सगळं कडू लागतं, पण ती कधीच कडू लागत. जरा बोला की माऊल्या बोल. ती कडू लागत. ती म्हणजे काय? असं मलाही जरा बरं वाटतं असं बोलल्यावर बरं का. विठ्ठल विठ्ठल. असो, आपला विषय तो नाही. सांगायचं काय, प्रत्येकाची वेगळी वेगळी आवड असते. तसं कोणाची तंबाखू अगदी आपल्या काळजाजवळ ती कुठे गेली नाही पाहिजे याच्यावर मी बोलत होते. सांगण्याचा मुद्दा असा, ती तुमच्या जवळ ठेवली म्हणजे तुमचा उपयोग ही अशी आहे की ती तंबाखू खाल्ल्यानंतर माणूस म्हाताराही होत नाही, त्याला कुठला रोगही होत नाही. ती कॅन्सर करून अगोदरच पत्ता कॅन्सर करून टाकते. अशी ती तंबाखू आहे, लक्षात घ्या. पण ती आपल्या काळजाजवळ ठेवली, जीवनाचं कल्याण आहे का? अगदी नाहीये. यावर मला बोलायचं आहे. मग काय आपण आपल्या जवळ ठेवावं, कशाचा विचार करावा हे खूप महत्वाचं आहे. पण नको त्या गोष्टीचा किती विचार केला बाबा काहीही उपयोग नाही. बऱ्याच गोष्टी आहेत संसारामध्ये ज्याचा आपण विचार करतो. जसं की आता प्रत्येकाचा, अगदी प्रत्येकाचा विचार, बायको माझी आहे, मुलगा माझा आहे. सांगू माय बाबा हो, तुम्ही मुलांसाठी
काही कमवू नका, पुढे चालल्यानंतर हा शब्द त्यांच्या तोंडातून आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय. ज्यांच्यासाठी तुमचा आटापिटा ना ते तुम्हाला म्हणणार आहेत आमच्यासाठी केलं तरी काय, कशाला एवढं बोलता. मग करायची खटपट कशासाठी, या जीवासाठी करा, जे केल्यानं या जीवाचं कल्याण आहे. नाहीतर सगळं जीवन आपलं आयुष्य बरबाद होतं माझं माझं म्हणतात, पण जीवाचं कल्याण होत नाही. अगदी गोड वर्णन आलेलं आहे. नाही रे नाही कुणाचे नाही सोडून देतो, त्या व्यक्तीचा विचार आपण सोडून देतो. आणि आजकालच्या आमच्या ह्या जर बहिणी पाहिल्या मागच्या वर्षापासून, तर या आमच्या मागच्या वर्षीपासून 1 वर्ष झालं त्याला, 1 वर्ष होऊन गेलं. एकच कारण आहे प्रत्येक बहिणीचं, सांगना देवी माझ्या भावाला, भावाला 1500 नयाने मला, सांगना देवी माझ्या भावाला, भावाला 1500 नयाने मला. बहिणींना
वाटत होतं की दिवाळीला बोनस 3000 द्यावं. काही काही बातम्या सुद्धा पाहिल्या आणि ज्या वेळेस त्यांना कळलं की 1500 आले 3000 नाही आले त्यावेळेस म्हणजे मेला मुर्दा परत झालं. म्हटलं 3000 रुपये पाठवू. 1.5च पाठवले. मला वाटलं 3000ची साडी घेईन, मेकअपचं सामान घेईन. असंच झालं ना. हा असंच झालं. मला माहितीये मी पण तुमच्यातलीच आहे पहिली. माझ्यावर घेतलंय जरा खळखळून हसू येतंय आणि तुमच्यावर असं सांगायचे की महाराज दिलं तर सगळ्यांना चांगलं, नाही दिलं तर तुमचं सोडा. दिलं तर आम्ही पण इथे येऊ, नाही तर आम्ही फुकट येऊ का? प्रत्येकाचं त्याचे महाराज. मी असो की तुम्ही असो लक्षात घ्या. म्हणून सांगायचं काय मग हे माझं 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 जे करताय ना हे करून उपयोग काय बरं? आणि जिथं करताय ज्या संसारामध्ये करताय बरं तिथं किती सुख आहे. जी वयस्कर मंडळी आहेत म्हातारी झाली, बऱ्याच आज्यांना आता चष्मा आहे बरं का, बिना चष्म्याच्या सुद्धा आहे. ज्या बिना चष्म्याचे आहे ना त्या खरंच कमाल आहेत म्हणायचं. अजून चष्मा लागला नाही चष्म्याच्या सुद्धा. त्या आज्यांना विचारा आजी किती दिवस गेले संसार करता करता. बाई काय विचारती 80 ओलांडली मी, पण जे आहे ते आहे. म्हातारीची फोड काय जात. संसार शेवटला आला, काही बदल तेच दुःख आहे ना तो संसार. सुखाचा विचार नाही करत. इथं सुख कुठे? कुठंच नाही. फुकट आपण शोधतो. एखादी वस्तू इथं पडली आणि तुम्ही जर घरी जाऊन शोधत असाल सापडेल का? मरताना पण ती वस्तू सापडणार नाही. तसंच त्या सुखाचं आहे. ते नाहीये इथं पण आपण शोधतो. आणि दुःख प्रत्येकाला आहे. तुम्हाला आहे, मला नाहीये का? जरा पटवून दे. आम्ही मैत्रिणी 4 जणी मैत्रिणी एक दिवस भेटलो. लग्न झाल्यानंतर आता 4 लग्न झाले, एकत्र शिकायला होतो. आवर्जून भेटलो. भेटल्याच्या नंतर 4मध्ये चर्चा सुरू झाली. एक म्हणती तुमच्या तिघीचं बरं आहे, सुखात आहे तुम्ही तिघी, पण सांगू का माझं इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे. माझं सकाळी जातात मालक कामाला तर थेट संध्याकाळीच घरी येतात. कंपनीमध्ये पुण्याला कामाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7. काय करावं? येतात संध्याकाळी दमून येतात. काम करता करता आज दिवस जातो. दुसरी म्हणते बाई तुझं तरी बरं आहे, माझे तर सकाळी जातात कधी येतात सांगता येत नाही. बरं आले तरी कधी फोन येणार, रात्री बेरात्री जावं लागेल सांगता येत नाही. तिचे मला पोलीस होते. आता पोलिसाचं काम म्हणजे ड्युटी इज ड्युटी. आणि त्यांना नाते नाही, पाहुणे नाही, काहीच नसतंय त्यांना. पत्नी मुलं काही कळत नाही, ड्युटी करावी लागते त्यांना. त्या दोघींना म्हणलं बाई तुमचं तरी बरं आहे. कोण म्हटलं? मी त्यांना म्हणलं तुमचं तरी बरं आहे. आमचे गुढे पाडव्याला जाते तर हनुमान जयंती करूनच घरी येते. काय सांगा त्यांचं तरी तुमचं तरी बरं आहे म्हटलं. आमचं काय कमी आहे का? चौथे म्हणजे तुमच्या तिघीचं बरं आहे, होऊन घरी येते. माझ्या तर जाते तर 2 दिवसांनी मला सापडायला जावं लागतंय. म्हणजे दुःख प्रत्येकाला. आता सापडायला जावं लागतं म्हणजे तिचा कोण असेल? बोला की जरा.